राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप पाहता दोषी रूप पाहता रूप पाहता
जय जय राम कृष्ण 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 जय जय राम दान देगा देवा तुझा तुझा विसरण वावा तुझा विसरण वावा एक दान देवा देवा तुझा विसरण वावा तुझा विसरण वावा तुझा विसरण वावा एक दान देवा देवा तुझा विसरण वावा तुझा विसरण वावा एक दान देवा देवा तुझा विसरण तुझा विसरण वावा तुझा विसरण गुण गायन आवडे रे माझे सर्व जोडे हेच माझे सर्व जोडे हेच माझे सर्व जोडे गुण गायन आवडे हेच माझे सर्व जोडे हेच माझे सर्व जोडे हेच माझे सर्व जोडे भक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा आवडे माझे सर्व जोडी हेच माझे सर्व जोडी हेच माझे सर्व जोडी गुण गायन आवडे माझे सर्व जोडी हेच माझे सर्व जोडी हेच माझे सर्व जोडी तुका सुखी घाला तुका म्हणे गर्भवासी गायन आवडे गायन आवडे गुण गायन आवडे हेच माझे सर्व जोडे गुण गायन आवडे गुण गायन आवडी हेच माझे सर्व जोडे गुण गायन आवडी गुण गायन दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा
एक आदि सर्व जोडी बोला विनयकारी जगदगुरु संत तुकाराम महाराज की जय। ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्ववेद्यात्मरूप देवा तुळची गणेशु सकलात्मती प्रकाशु मने निवृत्तीदासो अवधारी जोये आता विनय विलाशी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मद हृदय श्री गुरु जेने तारिलो हा संसार म्हणून विशेष अत्याधिकारो वेकावरी जाणतेने गुरु भजे तेने कृतकार्य होये जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषी गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिजैसे तनु मन जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दश्य कळ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम पुण्यसारम सदा वसंतं हृदयारविंदे ओम भवानी शंकरं नमामि भवं वरं पुण्डरीकालं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा कर प्रथम नमन पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया ओम नमो ज्ञानेश्वर आवाज लागला. दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि धन संपदा
संत संग देई सदा गुण गाई नावडे हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हासे गुण गाई नावडे हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त वेळी आपण जेही या ठिकाणी सेवा करत आहोत ती सेवा असले प्रम स्नेही तपोनिधी वैराग्य मूर्ती असले महान श्रेष्ठ संत अशा ह्या महात्म्यांच्या जेणे जे हा मार्ग आपल्याला जमून गेलेले आहेत ना त्या मार्गाचा आपण अशा प्रकारे पुढे चालवाट करत आहोत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी घडत त्या प्रमाणात छोटा का कार्यक्रम होणार पण करायचा आळंदी आणि देहू क्षेत्राच्या ठिकाणी आणि आमंत्रित आपल्या सर्वांना करायचंच असे असलेले महात्मे आता हे ते परलोकाला अशा प्रकारे त्यांचा प्रवास चालू आहे. त्यांचा प्रवास सुखाचा हो आनंदी हो अशा प्रकारे आपण माऊलीच्या तरी प्रार्थना करू आणि त्यांनी जे अशा प्रकारे मार्ग दाखवला आपल्याला आणि त्या मार्गाचा जे अशा प्रकारे पुढे हनुमंत महाराज त्यांचे बंधू यांनी मोठा वाटा याच्यामध्ये घेतलेला आहे बघा आणि धाडसण अशा प्रकारे काम ते करू लागले. आता ते करायला पुढे झालेले येतात पण लोढे हा मेळ एकट्याचा हा मेळ आहे म्हणून ना हां अशा प्रकारचा हे सर्वांच्या सहकार्यातून होणारा हा मेळ आहे हा कार्यक्रम आहे. म्हणून सर्वांनी अशा प्रकारे या ठिकाणी तन मन धन या सर्व प्रकारातून कुणाला ज्या प्रकारात घडत त्या प्रकारातून अन्नदान हो अंगिक सेवा हो काही धनधान्याची मदत हो अन्नदानाच्या पंक्तीची मदत हो किंवा दामाची खूप गरज असते दामाच्या माध्यमातून सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाला रूपरंग दैवता आणावी असो. आता हे या ठिकाणी असलेली सर्व भजनी मंडळी आता आमचा आवाज सर्व बसून गेलेला आहे पारायणामुळे 3 दिवसाच्या पारायणामुळे आता बोलायला किंवा चाली मारायला काहीच मला सुधारणार नाही परंतु आता आपली सेवा आलेली भागाची ती सेवा आपल्याला करणं भाग आहे करू सेवा आपण आणि तसेच या ठिकाणी असले पेटी मास्तर मृदंगाचार्य आणि हे गुणी अशा प्रकारे माणसं गायक अशा प्रकारे गुरुजी आणि त्यांनी मी त्यांना आग्रह केला गुरुजी आवाज बसलेला आहे तुम्ही आता परत सहकार्य करावं त्यांनी ऐकलं खूप आनंद वाटला त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि हे बाकीचे सर्व मंडळी टाळकरी मंडळी विनेकरी आमचे बंधू अशा प्रकारे आणि पुढे असलेली श्रोती मंडळी हे तर काय बघायचंच काम नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित जे भक्ती बोधरी बोर गंगावती कमाल केली असो. आता आपण आपल्या अभंगाकडे वळू आणि पदापदाचं चिंतन अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न माऊलीच्या कृपेनं करू. आपले जे असलेले स्नेह गुरु असे शंकरानंद महाराज यांच्या आशीर्वादातून अशा प्रकारे आपण प्रयत्न करू. विठ्ठल आता या ठिकाणी असा एक अशा प्रकारे प्रसंग उभा राहतो काय मागणी आणि संत या 2 गोष्टी अशा प्रकारे एकत्र आलेल्या आहेत. का गुरुजी होऊ शकतं का मागणी आणि संत या एकत्र होतात ना गोष्टी शक्यच नाही कधीच नाही. कारण संत हे कसे येतं कधीच कोणाला मागत नाही निष्काम अशा प्रकारे सेवा असते त्यांची आणि या ठिकाणी तर मागणीचा प्रसंग अशा प्रकारे दाखवला गेलेला आहे. अशी ही जी मागणी आहे तुकोबरायची ही अशा प्रकारे वेगळ्याच प्रकारची मागणी आहे करतो आपण शक्तीची मागणी आहे. मग या ठिकाणी मग तुकोबर अशा प्रकारे देवाला नको म्हणतात आणि देव देण्यास तयार आहे. आता ही पिढंपडीची वारी असली तुकोबराव महाराजांची त्यांच्या पूर्वजांनी चालवलेली वारी ही वारी त्यांनी कशी केलेली आहे निष्काम अशा प्रकारची वारी आहे. काहीच देवाला मागितलेलं नाही काही न मागे आणि कोणासी
काही न मागे कुणाशी तोच आवडे देवाशी योग्य अशा प्रकारे प्रमाण मिळालेलं आहे आणि काहीच मागितले नाही. तुकोबरा या विषयावर अशा प्रकारे पंढरपूरची वारी करतात दर महिन्याची आणि तुकोबरा प्रत्येक वारीला जायचं. पंढरपुरामध्ये विधी जो आहे तो स्नानाचा विधी तर पुंडलिका दर्शन प्रदक्षिणा हे सर्व करायचं आणि पांडुरंगाचं दर्शन गाभाऱ्यात जायचं आणि पांडुरंगासमोर गेल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याने काय करायचं तर खाली मान घालायची. तुकोबराकडे पाहायचं नाही. तुकोबरा आश्चर्य की तुझे मी एवढ्या लांबून आलो या ठिकाणी आणि देव माझ्याकडे पाहत सुद्धा नाही. कारण कसं आहे आपल्या व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये आपण बघत असतो. आपण एखाद्याचं का कर्ज घेतलं 10,000 आणि आपल्याला देणं होत नाही त्यावेळेस तो समोरून आला की आपलं धडकन अशा प्रकारे काळच करतं आणि आपण खाली बघतो मान खाली होते. तशा प्रकारे पांडुरंग परमात्माच्या डोक्यावर अशा प्रकारे पूर्वजांचं अशा निष्काम पुण्याचं अशा प्रकारे ऋण आहे आणि तुकोबरायचं अशा प्रकारे ऋण आहे. पांडुरंग जाऊन गेलेले आहेत ना कधी मी काय तुकोबरा देईल आणि त्यांनी कधी मला काय मागतील अशी तळमळ लागलेली आहे. मग अशा चिक्या वारीला कार्तिकी वारीला तुकोबरा आहे पंढरपूरला गेलेले आहेत आणि पांडुरंगाच्या समोर दर्शनाकरता गेल्याबरोबर झालं काय त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याने खाली बघायचं सोडलं आणि तुकोबराकडे पाहिल्याबरोबर तुकोबराला अत्यानंद झालेला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये तुकोबरा हसू लागले त्याने देवा किती दिवसानं मला तुम्ही मुख दाखवलेला आहे. आनंद वाटला समाधान झालं. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा मध्ये होय तुकोबर आहे मी तुमच्याकडे पाहत आहे मला आशा लागली तळमळ लागली आहे की तुम्ही काहीतरी मागावं. मागण्याची आस पाही मुखाकडे रोखल्याची अशा प्रकारची मागण्याची आस आहे पांडुरंगाची. आणि मग तुकोबरा विचार करू लागले देवा तुम्ही मला द्यायला तयार आहात पण मला नको ना. वडिलाची रीत जाणत असो मग अशा प्रकारे आमची वाडवडिलाची जी रीत आहे त्या नियमानुसार मी तुम्हाला काही मागणार नाही अपेक्षा नाही. त्यावेळेस पांडुरंग देवा पांडुरंग म्हणतात मागा ना काही तुकोबरा आहे कारण माझ्याकडे यादीच पडलेली आहे मागणाऱ्याची. कशी यादी आहे जो सुशिक्षित बेकार आहे तो माझ्याकडे नोकरी करता अशा प्रकारे प्रार्थना करतो. तशाच प्रकारे जो अशा प्रकारे ज्याचं काही लग्न जमत नाही अनसूट आहे असा माझ्याकडे प्रार्थना करतो देवा माझे एकदा घडून येऊ द्या आधार माझे होऊ द्या अशी प्रार्थना करतो. तशाच प्रकारे शेतकरी माझ्याकडे प्रार्थना करतो की माझ्या विहिरीला पाणी लागू द्या माझ्या बोरला पाणी लागू द्या. अशी यादी पडली त्यांच्या तोंडाकडे मी पाहत नाही आणि मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुम्ही घेत नाही. पांडुरंग परमात्म्याला तुकोबरा म्हणतात देवा तुमच्याकडे काय आहे म्हणून तुम्ही देणार. मान्य आहे तुम्ही षडगुण ऐश्वर्य संपना पण देऊन टाकलेत ना सर्वला सारं रस्त्यात टाकले तर खूप आहे म्हणजे. मग त्या ठिकाणी तुकोबरा पांडुरंग परमात्म्याला म्हणतात तुम्ही देणार मला देणारा जवळ काय पाहिजे 3 गोष्टी आवश्यक आहेत. एक तर देणारा कसा पाहिजे
श्रीमंत पाहिजे. दुसरी गोष्ट देणारा हा कसा पाहिजे, उदार पाहिजे. आणि तिसरी गोष्ट देणारा हा काय पाहिजे, स्वतंत्र पाहिजे. आता धन आहे, वैराग्य आहे, पण स्वतंत्र नसेल तर तो दान देण्यास योग्य नाही. बर श्रीमंत आहे पण स्वतंत्रही आहे, पण उदार नाही, तोही दान देण्यास योग्य नाही. आलं लक्षात? तशाच प्रकारे उदारी आहे, स्वतंत्रही आहे, पण श्रीमंत नसेल तर तोही दान देण्यास योग्य नाही. पांडुरंग आश्चर्यचकित तुकोबराकडे पाहू लागले येतं. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, देवा तुमचा मुकुट खूप आवडला हो, पण तपांती असं कळालं की तो टोपी मुकुट आणलेला उसनं आणलेला आहे. कोणाचा आणलेला आहे? इंद्राचा आणलेला आहे. मागो मुकुट जरी तो आणला इंद्राचा, मागो कुंडले ती आणली कर्णाची, मागो पितांबर कशी कशीला पितांबर, मागो पायचा तोडर दैत्या धाक वाहिल, म्हणून काहीच न मागो. तू बरं म्हणतात. या ठिकाणी देव काय आता गपची बरोबर काय करतात देव. तुकोबाराने अशा प्रकारे म्हटल्याबरोबर मग त्या ठिकाणी देव स्तंभित झालेत, काहीच बोलत नाहीत. पुन्हा आणखी देव पुढे उसळ देऊन अशा प्रकारे म्हणतात, तुकोबारे काही ना काही मागावं, मला खूप तळमळ लागलेली आहे. त्यावेळेस बरं देवा आता तुकोबारे मला तुमच्याकडे देण्यासारखं काय, तुमच्याकडे ह्या 3 गोष्टी आवश्यक पाहिजे, श्रीमंती, उदारता आणि स्वतंत्रता. मग आता आपल्या पुढे समोर प्रश्न आहे की देव श्रीमंत आहे का. असा प्रश्न निर्माण झाला. देव श्रीमंत आहे का? किती श्रीमंत आहे देव? जी लक्ष्मी जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ती काय आहे? देवाची पायाची दाशी आहे ना. मग लक्ष्मी एवढं धन कुणाकडे आहे? साऱ्या ब्रह्मांडामध्ये 3 लोकांकडची धन आहे ते सारं लक्ष्मीचंच आहे ना. ब्रह्मांडाचा धनी तो हा लक्ष्मीपती देव. मग अशा प्रकारचा देव इतका श्रीमंत आहे. बर देव अशा प्रकारे देण्यास कसा दान देण्यामध्ये योग्य आहे. बर पुढे चला. आता देव हा उदार आहे का, हाही प्रश्न अशा प्रकारे समोर आलेला आहे. मग आता देव किती उदार आहे? देव ज्या अभिमन्यूला आपलं दुर्भावाला आढळ पद अशा प्रकारे देवाने दिलेलं आहे. तिला फक्त वाटीवर अशा प्रकारे काय आपलं त्याने की देव आपल्या वडिलांची मांडी मागितली. त्या मांडीच्या मोबदल्यामध्ये त्याने देवाने काय केले? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत न भंगणार असं आढळ पद दिलेलं आहे. आणि दुसरा जो अशा प्रकारे असे त्याचं काय नाव आहे? उपमन्यू. मग त्या उपमन्याला पैसे पाहायचे होतं वाटीभर दूध. रडू लागलं बाळ, आई रडायला लागली, जवळ नाही देण्याकरता. माता म्हणे बाळकाशे दूध मागे देवापाशे. मग देव इतका उदार आहे, वाटेवर दूध देण्यामध्ये माझा अपमान होईल, कमीपणा येईल, म्हणून देवानं त्या उपमन्याला दुधाचा सागर अशा प्रकारे दिलेला आहे. देव एवढा उदार आहे. आणि पुढे चला. आता देव स्वतंत्र आहे का? देव ही स्वतंत्र आहे. जेने हे विश्व निर्मिणे ब्रह्मादिक देवा संस्थापिले अशा प्रकारचा देव. देव उदारी आहे, देव स्वतंत्रही आहे आणि देव कसा आहे? श्रीमंतही आहे. मग या ठिकाणी तुकोबरा देव म्हणते
तुकोबाराय मागा, काहीतरी मागा. मागा मनशी तरी हेची देगा देवा, असं म्हटल्याबरोबर तुकोबाराने म्हटल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याला आनंद झालेला आहे. आनंदाच्या भरामध्ये पांडुरंग परमात्मा म्हणतात, वा खूप आनंद झाला तुकोबाराय. अरे अहो तुम्ही कधी न काही न मागणारे संत आणि तू इथपर्यंत तुमची मजल गेली. हेची देगा देवा, हेची देगा देवा म्हणजे काय? हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा. ओ हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा, हेची दाना देगा देवा. तुझा विसर न व्हावा म्हणजे काय झालेलं आहे? आठव झालेला आहे. धन्यता आहे, आठव झालेला आहे. आणि हा जो आठव आहे याच्यामध्ये विसर पडला नाही पाहिजे. आणि जर विसर पडला तर गेला आयुष्याचं सर्व मूल्य अशा प्रकारे निघून गेलं. जन्माला आल्याचं सार्थक निघून गेलं. मग आता क्षेम व्हावं लागतं, क्षेमापर्यंत जावं लागतं. क्षेम महत्वाचं आहे. मग असं बघ त्या ठिकाणी विसर न व्हावा. आता देवाचा विसर न होण्याकरिता काय करावं लागेल आपल्याला? देवाची अशा प्रकारे सेवा करावी लागेल. आज सेवा तर आमची चालूच आहे ना. सेवेला कुठं कमी पडलो आम्ही? अखंड सेवा चालू आहे, सप्ते चालू आहेत, रामायण भागवत चालू आहे, सर्व सेवा अखंड चालू आहे. पण ती सेवा मुख्य वर्म धरून नाही. मुख्य वर्म धरून जर सेवा केली तर देवाचा विसर पडत नाही. बघा अनुभवाचं सांगतो बघा मी काय अशा प्रकारे पाठ करून किंवा इकडलं तिकडं गोळा करून सांगणार शाब्दिक अशा प्रकारे नाही, अनुभवाचं नाही. मग त्या ठिकाणी कसं सेवा ही देवाची करते वेळेस कशी असावी? सेवा ही अखंड असावी. अखंड खंडेन जीवन रामकृष्ण नारायण. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. माझी मज झाले आवर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा.
अखंड भक्ती. आता दुसरं अशा प्रकारे वर्म आहे, भक्ती ही निष्काम असावी. काहीच मागणे आहे आम्हा अनुचित, वडिलाचे रीत जाणोत सो. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असे. वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत असे. काही न मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. वडिलाची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत असो. निष्काम अशा प्रकारची भक्ती झाली पाहिजे. निष्कामतेला खूप महत्व आहे. बरं, देव निष्काम भक्तीने लवकर आकळला जातो. देव लवकर अशा प्रकारे कृपा करत असतो. देवाला कळत असतं भक्तांना काय पाहिजे. मागण्याची गरज नाही. न मागता जर भक्ती केली तर देव आनंद पटीने देत असतो. आणि मागून जे घेत असतो तो आपण तर रोजगार मोजकच मिळत असतं बरं का. हं? आपण एखाद्या शेतामध्ये शेतकरी शेताने कामाला लावलाय एखादा माणूस, दिवसभर ताणला आणि पुन्हा त्याला काय दिले पैसे, आपण काय केलं मोकळं झालं म्हणजे तेवढा त्याला रोजगार आहे. आणि तिने बघा बरं मोबदल्यात पोरले बरं काम. अशी त्या मालकाच्या मनामध्ये दया निर्माण होते आणि ते एक पट तिथून 10 पट त्याला देतात. बरं माणूस लय चांगला आहे गडी, खूप काम केलंय, काही मागितलं नाही, असं आनंदामध्ये येतो. हे दे ते दे असं करत असतो. म्हणजे न मागता केलेलं कर्म हे प्रपंचातही श्रेष्ठ ठरतं, सुखदायक ठरतं आणि परमार्थात तर भयानक सुखदायक ठरतं. लवकरात लवकर देवाची अशा प्रकारे कृपा होती बरं. म्हणून देवाला कधी काही मागायचं नाही. आता ह्या संतांवर जी कृपा झाली ती कशामुळे झालेली आहे? निष्काम भक्तीमुळं, अखंड भक्तीमुळं. म्हणून देवाला काही मागायचं. आता चला पुढे. आता तिसरं जे वर्म आहे ते म्हणजे कशी भक्ती असावी ते करायला म्हणून आपण करायला, अशा करता नाही करायची भक्ती. किंवा आपले वाडवडे करतो त्याला तो आपला नियम आहे म्हणून ती करायचं, ती आपली वारी आहे म्हणून करायचं, मोकळं व्हायचं या कामातून आपण. असं नाही. पूजा करायला उरका पूजा, घरातली पूजा करायची असते आपलं उरकान चला असं मग पूजा करायची. किंवा कोणतंही नाम चिंतन असो, कोणतंही असो, ते कसं करायचं? प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. अशा प्रकारे भक्ती केली असता देवाच्या अशा प्रकारे नामचिंतनाचा भक्तीचा विसर पडत नाही. तेच अभंगाचं तुझे विसर तुझा विसर न पडावा, तेच दान देगा देवा, तुझा विसर न पडावा. बरोबर आहे म्हणतात, जेव्हा मी अशा प्रकारे भक्ती करत आहे, प्रेमानं आवडीनं अशा प्रकारे भक्ती करत आहे, मग आता अशा प्रकारे मला तुमचा विसर पडू देऊ नका. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणतात, होय तुकोबर आहे, तुम्हाला मी माझ्या नामचिंतनाचा विसर पडू देत नाही. माझं नामचिंतन तुमच्याकडून आवडीनं अशा प्रकारे मी करून घेतो.
ते नाम निष्काम पद्धतीनं तुमच्याकडून करून घेतो. मग त्याच्या मोबदल्यात तुम्ही काय मला देणार? नलगे मुक्ती धन गुणगाई नावरे काय करायला लागली तिथं? हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत, देह पडेपर्यंत मी काय करीन? गुण गाईन, आवडीनं गाईन, प्रेमानं गाईन, अखंड गाईन, निष्काम गाईन. असं हे तुकोबराय. देव म्हणतात तुकोबराय तुम्ही चतुर आहात. आतापर्यंत जे मागितलं तुम्ही ते तुमच्याकरता काहीच मागितलं नाही ना. जे मागितलं ते माझ्या करता. हेची दान देवा देवा तुम्ही सरंग पडावा. गुण गाईन आवडी गुन्हा करताय. माझ्या करताच मागितलं तुम्ही. अहो तुम्ही तुमच्याकरता मागा नाही काहीतरी. मी तुम्हाला देण्याकरता तयार आहे ना. तर त्यावेळेस अशा प्रकारे तुकोबराय काही तुकोबराय अशा प्रकारे मला काही नको देवा. अहो प्रपंच म्हटल्यानंतर तो पैशाशिवाय चालत नाही, धनाशिवाय चालत नाही. माझ्याकडे किती मागायला येतात तरी मी त्यांचं तोंड बघत नाही. आणि तुम्हाला द्यायला तयार आहे तरी तुम्ही घेत नाही. बरं तुम्हाला धन नको ना, ठीक आहे, धन नको. आवाज तुमचा आयुष्य संपणार आहे, देह पडणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही मुक्ती तरी घ्या ना मिळून. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात आमच्याकडं असावं आणि ते तुम्ही आम्हाला द्यावं. तुका म्हणे मुक्ती परिनिधी नवरे, आता दिवसचारे खेळी मिळी. मोक्ष तो आम्हा घरी कामारी तोदाची. तू आधीच आहे ना आमच्याकडं, तुम्हाला मागायची काय गरज आहे? अभंगाचा तिसरा चरण. नलगे मुक्ती धन नलगे मुक्ती धन संपदा. नलगे मुक्ती धन संपदा. ओ नलगे मुक्ती धन संपदा.
मुक्तिदान संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्तिदान संपदा नलगे मुक्तिदान संपदा नलगे मुक्तिदान संपदा नलगे मुक्तिदान संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत देई सदा संत संग 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 देई सदा नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा हे नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा गुणगायन आवडे गुणगायन आवडे गुणगायन आवडे गुणगायन आवडे पांडुरंग परमात्मा म्हणू लागले तुकोबर आहे तुम्हाला धनी नको हं? मुक्ती नको हं? आणि काय आवडतं तुम्हाला त्यावेळेस तुकोबर आहे म्हणतात मी तुम्हाला सांगितलं ना हं? तुझा विसर पडू देऊ नका देवा आवडीन अशा प्रकारे गुणगान माझं करून घे आणि महत्वाचं अशा प्रकारे तुकोबरांची मागतात काय मागतात संत संग देसा कारण देवा संताच्या संगतीमध्ये मी राहू अशा प्रकारची तुमची भक्ती केली असता ती भक्ती काय होते क्षेमापर्यंत अशा प्रकारे पोहोचते शेवट अशा प्रकारे गोड होतो तेच तुकोबरा अभंगाच्या मग कसलंही संकट येऊ द्या माझ्यावर गर्भासाठी दुःख येऊ द्या कसलंही दुःख येऊ द्या त्याला मी गुमानणार नाही कारण तुमचं मुखामध्ये आवडीनं गुणगान मी करत आहे मग ते दुःख मला प्राप्त अशा प्रकारे होत नाही अभंगाचं 4थं चरण तुका गर्भवासी तुका गर्भवासी
तिकडे बघा तिकडे बघा गोपाल कुमार 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 हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आता या ठिकाणी दान अशा प्रकारे देवानं आपल्याला दान दिलेलं आहे. आता हा पिंड दिला म्हणजे देवाचाच आहे ना, तो देवानं दिला आपल्याला. कशा करता दिलाय? देह दिला भजना कशा करता? गोमटा. भजना गोमटा. भजना करता आपल्याला देवानं देह दिलेला आहे, म्हणजे हे देवाचे दान आहे आपल्याला. मग या दान घ्यायचं आपण, मग ते काय परत करावं लागतंय. दान ज्यानं दिलं आपल्याला त्याला काहीतरी आपण परत करावं लागतं. परत केलं तर ते दानाचं रूपांतर देत राहतं. नाही जर परत केलं आपण तर ते ऋण होतं. लक्षात घ्या, अलग लक्षात. मग ऋण खूप जास्त बरं का. मग याच्याविषयी आपला बघा तुम्ही, आपल्यावर किती ऋण येतं. आपण जन्माला आलो ना, आपल्यावर किती ऋण आहेत? 10 प्रकारचे ऋण आहेत. कोणते कोणते येतं? पहिलं ऋण देवानं आपल्याला देह दिला, ते एक देवाचं ऋण. दुसरं ऋण आई वडिलांनी जन्म दिला, ते आई वडिलाचं ऋण. तिसरं ऋण पंचमहाभूताचं ऋण. आणि चौथं ऋण ज्या परिवारामध्ये आपल्याला जन्म मिळाला, ज्या क्षेत्रामध्ये जन्म मिळाला, त्या ठिकाणी जे आपल्याला लाभलेले वैज्ञानिक गुरु असो किंवा आध्यात्मिक गुरु असो, त्यांचं ऋण. आणि 5वं ऋण अशा प्रकारे आपल्याला ज्या गावामध्ये जन्म मिळाला
ज्या परिवारामध्ये जन्म मिळाला, ज्यांच्या संगतीमध्ये आपण वावरलो, बागडलो, खेळलो आयुष्यभर, त्या समाजाचं ऋण. आणि सहवरून अशा प्रकारे आपण तारुण्यात आल्यानंतर आपण ज्या स्त्रीचा आपण काय केलेला आहे, तिच्याशी विवाह केलेला आहे, लग्न केलेलं आहे, तिचं एक ऋण असतं अशा प्रकारे. आणि तिच्यापासून आपल्याला जी संतती झाली, त्या संततीचं एक ऋण. किती झाले ऋण? एकंदरीत 7 ऋण झाले. आलं का लक्षात? तुम्ही सांगा, तुमच्याच मोजा, आहे का नाही? काही सांगायचं नाही. आणि तिसरे जे अशा प्रकारे 3 ऋण आहेत, ते भयानक खडतर ऋण आहेत बरं का, भयानक. ते तर काही करा तुम्ही, खूप त्रास देतात. कोणते कोणते ऋण आहेत? वैर, हत्या आणि ऋण. हे 3 गोष्टी कधी चुकत नाही. आता देवाचं ऋण कसं फिटलं जातं? देवाची अशा प्रकारे निष्काम भक्ती अखंड आयुष्यभर केली प्रेमानं, त्यावेळेस देवाचं ऋण फिटतं बरं का, अन्यथा फिटत नाही. आणि आईवडिलाचं ऋण कसं फिटतं? आईवडिलाचं ऋण ही आईवडिलाची सेवा केल्यानंतर अखंड प्रेमानं सेवा. मात्र देवो भव मात्र देवो पित्र देवो भव, अशा प्रकारचे देव स्वरूप माता पिता आहेत. त्यांचं किती पुण्य आहे हे आपल्याला सांगतात. किती त्यांची जर सेवा केली आपण, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, त्याच्या शेवशी लोन शरीर कीजे, माऊली सांगतात. पृथ्वीतलावर जेवढे तीर्थ क्षेत्र आहेत, त्या सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचं पुण्य, अशा प्रकारे तीर्थ घेतल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. आपण बघत आहोत की आज जे आपण भक्ती करत आहोत, आपल्या उपास्य दैवते पांडुरंग परमात्म्याची, ते कुणी उभा केलेलं आहे? कोणत्या सामर्थ्याने उभा झालेला आहे? आईवडिलांची सेवा. कुंडलिक महान भक्त, त्यांनी कशी सेवा, किती सेवा केलेली आहे? सेवेची गणताच नाही. देव आले तरी सेवा सोडलेली नाही. देव उभे राहिले विटेवर, योग्य 28 उभेवर विठा, असा देव पांडुरंग परमात्मा विठेवर उभा राहिला. आई वडिलांची सेवा श्रेष्ठ अशा प्रकारे. आणि त्याच्या पुढे अशा प्रकारे पंचमहाभूताची सेवा. ज्या आईवडिलापासून आपल्याला जन्म मिळाला, आईवडिलांच्या त्या काय म्हणतात ते, बरं जाऊ द्या, काय हरकत नाही. त्यांच्यापासून जो आपल्याला पिंड तयार झाला, आपला तो पिंड तयार होत असताना त्या ठिकाणी काय केलेलं आहे? पंचमहाभूताने संचार केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस रक्त आणि वीर एकत्र होत असतं, त्यावेळेस त्यांचा पंचमहाभूता संचार होत असतो. आणि त्या संचारानुसार ते शरीराची अशा प्रकारे उन्नती करत असतात. कोण? पंचमहाभूत. आणि ते पंचमहाभूत त्यांचं हे ऋण आहे आपल्यावर ना. मग ते ऋण कधी फिटतं? आयुष्यभर अशा प्रकारे आपण परमार्थ केला आणि देह सुटल्याबरोबर ते त्यांचे जे अंश आहेत पंचमहाभूताचे, ते पंचमहाभूताचे अंश ते आपले काढून घेतात. वायू निघून जातो, गेला म्हणतो आपण. वायू निघून गेला की गेला म्हणतो. तशाच प्रकारे तेज धडधडीचा अग्नी लागला शरीराला, त्याचा भाग घेऊन घेतला अग्नीनं. पृथ्वी मातेनं ती राख पडलेली, हाडं पडलेले पृथ्वी तिच्या समावून घेतलेले आहेत. असे ही पंचमहाभूते आपल्यामध्ये प्रविष्ट होतात. आणि मग त्यावेळेस त्यांचं ऋण आपल्यावर फिटत असतं. आलं का लक्षात? आणि आता पुढे ज्या आपण समाजामध्ये क्षेत्रामध्ये जन्माला आलो, ते जे आपले गुरुजन आहेत, वैज्ञानिक असो आध्यात्मिक असो, त्या गुरूंची अन्यान्य भावे सेवा करणं. सेवा करत करत त्यांनी जे दिलेलं ज्ञान आहे ते हृदयामध्ये अर्जन करणं. आणि अर्जन केलेलं जे ज्ञान आहे ते आत ठेवायचं नाही, ते ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचत करायचं. हे जेव्हा करतो तेव्हा आपण श्री गुरुजनांच्या त्या ज्ञानातून काय होत असतो, त्या ऋणातून मुक्त होत असतो. आणि त्याच्या पुढे जे समाजाचं जे ऋण आहे आपल्यावर, ते आपण त्या समाजावर वागवलो, खेळलो, वावरलो, प्रेम दिलं एकूण एकमेकाला, त्या प्रेमाच्या भरामध्ये
आपण आता ज्ञानी झालो गुरुच्या ज्ञानापासून, मग त्यावेळेस ते जे ज्ञान आहे ते आपले जे परिवारातले सर्व आहेत ना ते अज्ञान येतं, त्यांना आपण शहाणं करायचं, अलग लक्षात हुशार करायचं. कोणी दुःखी असेल त्यांना दुःखापासून निवृत्त करायचं, सुखी करायचं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे दुआपुरे, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजले गांजले त्याचे म्हणे दुआपुरे, रंजले गांजले त्याचे म्हणे दुआपुरे. रंजले गांजले त्याचे म्हणे दुआपुरे. रंजले गांजले त्याचे म्हणे दुआपुरे. तोची साधू ओळखावा, तेथे देव देव तेथे गणावा. देखावा रंजले गांजले त्याचे म्हणे दुआपुरे. रंजले गांजले त्याचे म्हणे दुआपुरे. रंजले गांजले रंजले गांजले त्याचे म्हणे दुआपुरे. आता आपल्यावर जे ऋण आहे, कोणतं ऋण आहे? 5 ऋण. तारुण्य वयामध्ये ज्या पत्नीचा आपण स्वीकार केला, अंगीकार केला आहे, तिला मुलगा होईपर्यंत आपल्याला तिच्या ऋणातून मुक्त होता येत नाही, तिचं ऋण फिटत नाही. आणि मुलगा झाल्यानंतर त्या मुलाच्या त्याला जर आपण योग्य मार्गदर्शन केलं, योग्य त्याला दिशा दाखवली, त्याला समाजामध्ये जे अशा प्रकारे माणूस म्हणून जगण्यासारखं अशा प्रकारे त्याला उत्कृष्ट बनवलं, त्याची काळजी घेतली आपण, त्याला विद्वान केलेलं आहे आणि तो आनंदित जीवन जगू लागलेला आहे. त्याला अशा प्रकारे त्याच्या पायावर ज्यावेळेस आपण उभं करतो त्यावेळेस त्या मुलांच्या ऋणातून मुक्त होतो. असे हे 7 अशा प्रकारे ऋण आपल्यावर आहेत. आता पुढे जे 3 ऋण आहेत त्या ऋणाविषयी आपण एक दृष्टांत पाहू. म्हणजे 3 ऋणाचं एकीकरण त्याच्यामध्ये आहे, आपल्या लक्षात येऊन जाईल, पण ते एकाग्र चित्तानं आहे तर ते अशा प्रकारे लक्षात राहील. एक अशा प्रकारे व्यापारी होता आणि शेती व्यापार करणारा कपड्याचा, घोडी होती त्यांच्याकडं आणि त्या घोडीवर काय कपड्याचे गटुडे लादायचे आणि ते गटुडे ह्या गावातून ह्या बाजारातून दुसऱ्या बाजारी तिसऱ्या बाजारी करीत करीत जायचे. मग बाजार करून निघालेले आहेत आणि दूर अंतरावर गाव आहे आणि मध्येच डोंगर आहे आणि तिथपर्यंत अशा प्रकारे गेले डोंगरापर्यंत दिवस मावळलेला आहे. आता डोंगरातून रस्ता आहे आणि त्यांना चिंता वाटू लागली आहे. आता आपल्याकडं तर एवढं अशा प्रकारे कपडा आहे, बाजार केलेले 4-2 लाख रुपये अशा प्रकारे कमाई झालेली आहे. आता वाटेनं जर आपण जाऊ अंधारातून तर त्या डोंगरातून चोर अशा प्रकारे आपल्याला काय करतील, मारतील, हाणतील, लुटून नेतील अशी शंका आली. मग आता काय करावं, कुणाला विचारावं, कुठं राहावं. मग थोड्याच अंतरावर अर्ध्या किलोमीटर एक अशा प्रकारे एक घर दिसलेलं आहे. घरावर पताक दिसली. भूल पडते माणसाला ना, पताक म्हणलेलं तर आहे भाऊ कुणाचं तरी साधूचं अशा प्रकारे घर आहे की असं वाटतं आपल्याला.
चला म्हणजे आपण कुणा तरी चांगल्या पुण्यवान माणसाचं घर आहे, आपण त्या ठिकाणी जाऊ आणि त्यांना विचारू की तो शेती अशा प्रकारे व्यापारी गेलेला आहे आणि त्या आत बसलेला तो साधू रूपी अशा प्रकारे त्यांना अशा भेटल्याने विचारू लागला, त्या डोंगरातून पलीकडे मला जायचं व्यापाराकरिता काही भीती आहे का? त्यावेळेस तो म्हणला, तुम्ही जाऊ नका, आता संध्याकाळी खूप अशा प्रकारे डाकू असतात, चोर असतात, तुम्हाला लुटतील, मारतील, वाटलं तर तुमची हत्या सुद्धा करतील. आता काय करायचं, काय करावं? आता प्रश्न पडला. त्यावेळेस तो साधू रूपी बसलेला तो अशा प्रकारे तो जे होता तो म्हणू लागला, काय हरकत नाही, आपलं घर चांगलं आहे, काही तर काही भीती नाही, काही नाही, काही नाही. त्यालाही वाटलं पताका येतं, साधूच्या वेशात आहे, साधूचे कपडे अंगावर येतं, चला या ठिकाणी आपण मुक्काम करू. निर्णय घेतला आणि मुक्कामाला त्या ठिकाणी थांबला. लगेच त्यानं त्या माणसानं अशा प्रकारे काय केलं, पटापट ते कपड्याचे गटुडे उतरू लागलेले आहेत, पाईपला पाणी दिलेलं आहे आणि आपल्या पत्नीला म्हणत आहे, अगं ऐकलं का, अगं आपल्या घरी कोण आलेलं आहे, महान श्रीमंत शेठजी आलेले आहेत ना, आणि असे माणसं आपल्या घरी कधी कशाला येतील, तर तू आता अशा स्वयंपाक बनव, मिष्टान्नाचा, पुरणपोळीचा, पुन्हा असे महात्मे आपल्या घरी येणार नाहीत. हो, तिने लागली स्वयंपाकाच्या नादाला. लगेच तिने अशा प्रकारे बसायची सोय केलेली आहे, कॉट टाकलेला आहे, गादी टाकलेली आहे, व्यवस्था झालेली आहे, गप्पा गोष्टी करू लागले, तर स्वयंपाक तयार झालेला आहे, जेवण अशा प्रकारे तिने वाढलेलं आहे. पत्नीनं दोघं जीव लागलेले आहेत. तो लुटारू अशा प्रकारचा साधूच्या रूपामध्ये जातो. ह्या शेठीनं घ्या घ्या म्हणून आग्रह करत आहे, पोळ्यावर पोळ्या टाकीत आहे, म्हणे ह्याने जास्त खावा आणि झोप लागावी. पण ते शेठजी होते, त्यांच्याकडे पैसा होता, त्यांना काळजी होती. जेवण केलं, झोपले, रग गेलेले पांघरायला झोपले. आणि आता त्यांच्याकडे पैसा आहे. पैसा पहिला कसा होता, नोटा नव्हत्या. पहिलं काय होतं, नाणं होतं, ठोक, आणि ठोक नाण्याची अशा प्रकारे बंडलाची बंडलं बनेलीमध्ये अशा बनेच्या खिशामध्ये, कपड्याच्या खिशामध्ये भरलेले आहेत आणि झोप येत नाही. ज्या माणसाकडे श्रीमंती असते, पैसा असतो जवळ, त्याला झोप लवकर येत नाही. त्याला काही झोप येणार शेठजीना, आणि ह्या अडगावून त्या अडगावून त्या अडगावून ह्या, आणि तर ते झोपीचं मिश करून उभं पडले येतात पांघरून घेऊन. हा वाट बघत आहे साधू वेशातला अशा प्रकारे हा लुटारू. आणि त्यानं काय केलं, आपल्या बाराच्या पुढे टाइम गेलेला आहे आणि आपल्या पत्नीकडे गेला आणि पत्नीला म्हणू लागलेला आहे, अगं उठ लवकर, आलेली शिकार जाईल, उठ उठ लवकर. आणि ती कोपऱ्यात अशा प्रकारे मेणाची जी तलवार आहे तिकडं आण माझ्याकडे, ती तलवार माझ्याकडे आण म्हणल्या बरोबर. साधू त्या शेठजी अशा प्रकारे जागृत झाले आणि धडपडून उठलेले आहेत. बर काय हरकत नाही. आण लवकर, उठ, तलवार घे, असं म्हटल्याबरोबर शेठजी जागे झाले, खडपडून धडपडून उठलेले येतं आणि लग पळायला बाहेर आले आणि घोडीवर आले. घोडीला लगाम चढवलेला आहे आणि घोडीवर टांग टाकलेली आहे. टांग टाकून भरधाव अशा प्रकारे पळू लागले, तर जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते बंडलं राहू द्या, तिकडे पडू द्या, निघू द्या त्यानं, परंतु खिशातले जे 1 लाख रुपयाची रक्कम आहे कमाईची, ती तरी बचवावी म्हणून घोडीवर बसून धावू लागले. वेगाने अशा प्रकारे घोडी धावत आहे. मागून हात नंगी तलवार घेऊन बाहेर आला धावून, कोण हा लुटारू साधू. आणि त्यानं काय केलं, आपला त्याचा घोडा होता, त्याला लगाम चढवलेला आहे आणि घोड्यावर टांग टाकली आणि धावत अशा प्रकारे सुटलेला आहे त्या शेठजीच्या पाठीमागे, त्या घोडीच्या पाठीमागे. घोडी शेठ त्या व्यापाऱ्याला घेऊन पुढे धावत आहे. माग शेठजी अशा प्रकारे, माग व्यापारी, माग ते जे असलेले लुटारू साधू घोड्यावर बसून धावू लागले. आणि
त्यांचा घोडा किंकळलेला आहे. घोडा किंकळल्याबरोबर झालं काय? काम वासना निर्माण झालेली आहे, घोड्यालाही झालेली आहे आणि त्या पुढे धावणाऱ्या घोडीलाही काम वासना निर्माण झाली. घोडी माघारी फिरत आहे, फिरण्याचा प्रयत्न करत आहे. शेठजी मारते तिच्या तोंडावर, पण घोडी माघारी सरकत नाही. कारण कामातुरम भयम लज्जत, कामा पुढे माणसाचा जीव गेला तर कबूल, पण तो मागच सरकत नाही. तशी अवस्था झाली. घोडी माघारी फिरलेली आहे आणि पाठीमागून धावत अशा प्रकारे तो लुटारूचा धावत आला आणि नंगी तलवार लगेच त्या शेठीच्या मानेवर एका ठोक्याने धाड करणं. काय झालं? मोंडकं वेगळं आणि धड एकीकडे पडलेला आहे. काय झालं? भयानक अशा प्रकारे ज्यावेळेस धावू लागला मागं तलवार घेऊन, त्यावेळेस वैर निर्माण झालं. लक्षात ठेवा, वैर वाढत गेलं, धावत गेला, सुटलेला आहे वैराच्या वेगामध्ये. वैरानं वेग घेतलेला आहे आणि मुंडकं उडवल्याबरोबर काय झालं? हत्या घडली. पहिलं वैर झालं, दुसरी काय झाली? हत्या झाली. 2 ऋण अशा प्रकारे त्याच्या बोकांवर बसले. आणि तिसरं काय झालं? जी त्या शेठजीकडे रक्कम होती 1 लाख रुपये, ती सर्व रक्कम अशा प्रकारे त्या लुटारू साधून काय केलेली आहे? घेतलेली आहे. आणि तो आनंदाच्या भरामध्ये घरी निघून गेलेला आहे आणि आपला प्रपंच थाटू लागलेला आहे. असं करता करता बरेच दिवस निघून गेलेले आहेत, परंतु त्या लुटारू व्यापाऱ्याला संतान होत नाही. आणि खरंच आहे, तळतळाट का जर कुणाचा लागला तर माणसाला सुधर बसत नाही बरं का. मग काय झालेलं आहे? तळतळाट लागलेला आहे. त्याला मुलगा होत नाही, लेकरू होत नाही. नाना अनेक साहित्य केले, नवसं केले, दवाखाने केले, पण आता त्याचा बदला घेण्याकरता देवाने अशा प्रकारे ऋण त्याच्याकडून वसूल करण्याकरता त्याच्याच पोटाला ज्याची हत्या केली ज्याची तो त्याच्या पोटाला मुलाच्या रूपाने आलेला आहे. आणि मुलगा झाला त्याला उतरत्या वयामध्ये. आनंद वाटला, पैसा काही कमी नाही, लोकाला लुटलेला आहे, गडगन श्रीमंत आहे. बारसं अशा प्रकारे आनंदात करत आहे. त्या लाडाकोडान त्या बाळाला लेकराला काय वाढवत आहे. मुलगा वाढता वाढता वयाला आलेला आहे आणि मग लग्न करायचं. आता एकाचे 2 हाताची 4 हात करायची म्हणून सोयरीकी येऊ लागल्या. लग्न जमलेलं आहे आणि लग्नही झालं. ज्या दिवशी अक्षता पडला, लग्न झालेलं आहे, त्याच रात्री तो काय झाला? आजारी पडला. भयानक त्याला आजार झाला आणि दुसऱ्या दिवशी लगेच कुठं नेले? दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे. डॉक्टर सांगतात यांना TB झालेला आहे, यांच्या जवळ राहू नका, कुणी जवळ थांबू नका, कुणाचा संपर्क होऊ नका. झालं, संपलेलं आहे. पत्नीचा आणि त्याचा विसंग झालेला आहे. आणि आता हा श्रीमंत घराण्यातला मुलगा लुटारू खूप कमी श्रीमंत माणूस झालेला आहे आणि काय पैशाला कमी आहे का? ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यात त्या दवाखान्यात, हा वैद्य आणला की तो दुसरा आणला की तिसरा, नाही ते प्रयत्न करू लागलेला आहे. पण आजार बरा न होता आजार वाढत जाऊ लागलेला आहे. आता काय करायचं? भयानक आजार वाढलेला आहे. परदेशामध्ये पाठवलं, नेलं. परदेशी मोठमोठे डॉक्टर अशा प्रकारे इलाज करू लागले, पण इलाज होत नाही. परदेशातल्या डॉक्टरने सांगितलं आता यांचं संपलेलं आहे, आता यांच्यावर कुठल्याही प्रकारचा इलाज होत नाही, तर तुम्ही आता काय करायला? घरी न्या, महिना 15 सुट्टी आहे ती तुमची. डॉक्टरने सांगितलं घरी आणलेलं आहे, राहिलेलं आहे, सांभाळीत आहेत, त्याला सांभाळता सांभाळता 10-12 दिवस निघून गेले. इथं आता उद्याच्याला जायचं म्हणतात. आदल्या दिवशी त्या मुलाला देवाचा साक्षात्कार झालेला आहे आणि बाप रडू लागलेले आहे, बाळा मी तुझ्याकरता किती कमवलं रे, किती धन कमवलं, श्रीमंती कमवली, ऐश्वर्य कमवली, आणि बाळा तू आम्हाला सोडून जातो रे, असं ते रडू लागले, तर आठव करू लागले. त्यावेळेस तो म्हणत आहे तुम्ही आता रडता कशाला?
तुम्ही जे केलेलं कर्म आहे ना त्या कर्मानुसार होऊ लागलेलं आहे सारं. तुम्ही कमवलं ते काय चांगल्या मार्गाने कमवले का? धन हे चांगल्या मार्गाने कमवले का? नाही. मग आता रडायची गरज नाही ना. आता मी तुमचा सुट्टी आजच्या दिवसच आहे संध्याकाळ, उद्या त्याला मी जाणार आहे ना. पण चाललो पण साधा जात नाही मी. माझं जेवढं तुम्ही ऋण घेतलेलं आहे तेवढं मी अशा प्रकारे घेतलेलं आहे वसूल करून. दवाखान्याच्या रूपामध्ये मी आतापर्यंत तुमच्याकडून माझे 95,000 वसूल केलेले आहेत. आता तुमच्याकडे माझे किती राहिलेले तर 5,000 राहिले तर. मग आता हे 5,000 मी ध्येय सोडला उद्या की मग तुम्ही माझी मुठमाती करा ना. ह्या 5,000मध्ये माझं 10वा घाला, 12वा घाला, 13वा घाला, वर्ष श्राद्ध करा. रडायची गरज नाही. आता केलेलं कर्म अशा प्रकारे केले कर्म झाले तेची भुवारे उपजले मेले ऐशे किती. मग पत्नीने हे ऐकलं. बाजूला होती पत्नी धावत आली पुढे. अहो पतिराज, तुम्ही तुमच्या वडिलांनी कर्म केलं ते तुम्ही वसूल करून घेतलं. माझं काय कर्म आहे? मी तर निष्पाप आहे ना. अंबर तुमचे अर्धांगी आहे ना. मला असं तडफडत सोडून जावं लागले तुम्ही. पत्नीला म्हणू लागले आहे. पत्नीला तो म्हणत आहे तू तर लय भयानक मोठा धोका दिला मला. तू काय होतीस ज्यावेळेस हे माझ्या महाग लागलं ते माझं लहन धन लुटल्याकरता घोड्यावर बसून, त्यावेळेस तू माझी घोडी होतीस. तुझ्यावर बसून मी धावत होतो माझा जीव वाचविण्याकरता. माझा जीव वाचवेला नाही. तू धोका दिलास मला. माघारी फिरलीस. कामातुरम भयम लज्जित झालीस तू. तुझ्या कामापुढे मला माझ्या जीवाची सुद्धा पर्वा राखली नाहीस. आणि याने येऊन काय केलं? तलवारीनं माझं मुंडकं उडवलेलं आहे. माझी हत्या केली. माझं सारं धन लुटलेलं आहे. मी वसूल केलं त्यांच्याकडून. पण आता तू मला धोका दिलास ना, त्याच्यामुळे तर घडलं नाही सारं. मग आता मी तुलाही अशा प्रकारे काय करत आहे? धोका देत आहे. तुला तडफडत लावणार आहे आयुष्यभर. दृष्टांत संपलेला आहे. माझं सांगायचं तात्पर्य त्यामध्ये एवढंच आहे. आपल्यावर कुणाचं अशा प्रकारे काही असू द्या, आपण कुणाचं उसणं घेतलेलं असू किंवा आपण व्याजी घेतलेलं असू किंवा आपण कसंही आपलं ऋण कुणी एखाद्यानं आपल्याला दान म्हणून दिलेलं असो, अगर राहू देवा तुम्हाला माझे पैसे तुमच्याकडे असं म्हणून जर का आपल्याकडे कुणी दिलेलं असेल तर आता महाराज जे अशा प्रकारे उदार घेत होते कोणाकोणाला काही काही मलाही काय दिलेत तिने. मी ती अशा प्रकारे सोसायटी टाकून टाकली. नको बाबा, वैराग्य माणसाचे पैसे आपल्याकडे नको. मी हनुमंतरावनी सांगितलं त्या दिवशी त्यांच्या 5,000चे 20,000 करीन. दरवर्षी बोनसच्या रूपाने त्यांना 5,000 मिळून देईन. त्यात महाराजांनी घेतले नाहीत ना. मी तुम्हाला दान दिलेत म्हणजे तुम्ही गोसाईवर, ताईला दान दिलेत म्हणजे मी तिच्या लग्नाकरता माझं काहीतरी घरावं म्हणून मी दान तुमचं घेत नाही. मी कुणाचं कसं दान घेईन? मी मग गोसाई मान्य आहे, मी साऱ्याचा गुरु आहे मान्य आहे. पण दान घेईन शिष्यापासून. तुम्ही काय माझे शिष्य आहे का? तुम्ही तपोनिधी आहात, महात्मे आहात, वैरागी मूर्ती आहे. नाही मी दान घेणार आहे. परत खिशात पैसे टाकले माझ्या. मी लगेच सोसायटी टाकून दिली. म्हणजे ह्याचे आपण काय करू? 20,000 करू, फूट बनवू यांचं आणि दरवर्षी बोलायच्या रुपयाला मिळून देऊ. बस प्रश्न मिटला. तसं मला काय सांगायचं आहे की जर का त्यांनी कुणाकडं दिले असतील, कुणाकडे 1,000 दिले असतील, कुणाकडे 4,000, 10,000 अशा प्रकारचं जे काही त्यांचं ते इच्छेनुसार घडलं असेल, 5,000, 10,000, 20,000, 40, 50 पर्यंत कुठवर असे काही जे दिलं असेल ते त्यांचं ते अशा प्रकारे आपण परत करावं. बरं ते कवर परत करावं? वर्ष सरावाच्या आधीवर परत करावं. मी सांगतो तुम्हाला, मी शास्त्र जाणणारा माणूस कारण आता त्यांचा प्रवास चालू आहे. महाराजांचा प्रवास वर्ष सरावानंतर संपत आहे. तोपर्यंत दिलं तर त्याला व्याज लागत नाही. आणि वर्ष सरावाच्या नंतर जर तुम्ही द्यायचा प्रत्येकाला पुढे देऊ म्हणून राहिलं तर त्याला चक्रव्याढ लागते. दिलं त्यांनी तेव्हापासूनच चक्रव्याढ लागतं.
व्याज लागत आहे आणि ती रक्कम भयानक होती. मग ते आपल्या देण्याकरता अवघड होतं. मग ती द्यावंच लागतंय, फिटत नाही. या जन्मात नाही फिटलं तर पुढल्या जन्मात का होईना पण कोणत्या तर रूपात येऊन कसं तरी होऊन काहीतरी होऊन ते ऋण अशा प्रकारे वसूल करतातच. वसूल ते द्यावंच लागतंय, फिटतच नाही. ऋण हे चुकतच नाही. वैर हत्याने ऋण हे चुकत नाही. म्हणून आपण संतांना सहकार्य करावं. आता एवढं भयानक कार्य त्यांच्या होत आहे, याच्याकरता ते आपल्या गुरुरूपात आहेत. त्यांना अन्नदानाच्या माध्यमातून काय घडत त्या दानदक्षिणेच्या माध्यमातून आपण सहकार्य करावं. त्यांचे जे कार्यक्रम होऊ लागलेत आनंदाचे, त्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हावं, आनंद वाढवावा, कार्यक्रमाला शोभा न्यावी अशी माझी तळमळीची विनंती. खूप प्रेमाच्या अशा प्रकारे माझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. मला त्यांनीच उभा केलेला आहे. मला काय कीर्तनाची अपेक्षा नव्हती, नाही इच्छा नव्हती, नाही काही नव्हतं, पण बळच उभा करून त्यांनी सुरू केलेलं आहे. पण त्यांच्या आशीर्वादानं काही ना काही फुल नाही फुलाची पाकळ्या अशा प्रकारे मी प्रयत्न करू लागलेलो आहे. माऊलीच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादातून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आता ही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक अशा प्रकारे रेल्वे निघालेली आहे. रेल्वे एक्सप्रेस रेल्वे बरं का, ठिकाणाला लवकर पोहोचती करते. मग त्या रेल्वेचे जे कर्मचारी येतं, त्या रेल्वेचे कर्मचारी ज्ञानेश्वर महाराज हे ड्रायव्हर आहेत. आलं का लक्षात? तुकाराम महाराज हे गार्ड आहेत आणि नामदेव आहेत चेकर आहेत. चेकर तिकीट चेक करणारे. आणि तुळशीची माळ हे रिझर्वेशन आहे, लक्षात ठेवा बरं. आणि प्रवास हे तिकीट आहे. प्रवास हे नामचिंतन आहे, तिकीट रूपानं नामचिंतन आहे. मग तिकिटानं प्रवास होतो नाही असं नाही, नामचिंतनानं प्रवास होतो नाही असं नाही, पण मजा नाही. मजा कशात आहे? मजा ही रिझर्वेशन मध्ये मजा आहे. म्हणून माझी अशी तळमळीची अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना काय आहे विनंती आहे, ज्याच्या कुणाच्या गळ्यामध्ये माळ नसेल त्यानं माळ घालावी. कारण माळ हे रिझर्वेशन आहे, खूप सुख देणार आहे, समाधान देणार आहे. जी रेल्वे निघालेली आहे परमार्थपुराहून जे परमार्थपुरापर्यंत प्रपंचपुराहून ते परमार्थपुरापर्यंत जी निघालेली आहे, त्या परमार्थपुराला लवकर पोहोचती करते. आणि माळेचं जे पाणी आहे अंगावर पडलं की काय होतं? सर्व तीर्थाचं अशा प्रकारे स्नान केले तर पुण्य होतं. प्रत्येक जेवढे तीर्थ आहेत तेवढे. हा एक प्रकार. विज्ञान दृष्टीनं तुळशीचे जे अशा प्रकारे जे काही अनुरेणू येतं ते तुळशीचे, ते अशा प्रकारे शुद्ध अशा सात्विक आहेत, आयुर्वेदिक आहेत. ते अशा प्रकारे ज्या आपल्या माळेला गळ्याला येतं, जे अशा प्रकारे किटून होतात, तिथं बघा तुम्ही कुठल्या प्रकारचा रोग होत आहे का कधी आपल्याला काही? हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा अशा प्रकारे माळ कशी आहे चांगली आहे. म्हणून ती माळ गळ्यात असावी आणि डोक्याला निशाणी असावी. निशाणी कोणत्या संप्रदायाचा आहे, कोण आहे, कुठला आहे का, कुण्या संप्रदायाचा नाही, कपाळाला काही नसल्यावर कोणत्या संप्रदायाचा नाही. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, डोक्याला गोपी टिळा बघितल्या बरोबर लक्षात येते. आणि पुढल्या माणसानं बघितलं त्याच्यावर अशा प्रकारे सात्विक अशा प्रकारे गुण निर्माण होतो. अरे बापरे, हा माणूस काय संत आहे, महात्मा आहे. टिळा लक्षात येते. पुण्या संप्रदायाचा आहे, वारकरी संप्रदायाचा आहे आपल्या.
मग ते जे आपले वारकरी समजा जे ब्रीद आहे ते हे टिळा आहे. गोपीचंदनाला टिळा असावा आणि हृदयामध्ये कळवळा तर भयंकर असावा. हृदय कळवळा भयंकर तळमळ असावी बरं का. अखंड अशा प्रकारे तळमळ. मग असा हे कळवळा तो जी नामचिंतनाचा कळवळा आहे तो कळवळा आपण कशा प्रकारे घ्यायचा. तो कळवळा आपण अशा प्रकारे घ्यायचा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे कुले देवा कुले विठ्ठल नाही उच्चारला गीता तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी गया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल